तुम्ही ऐकून शॉक व्हाल, पण जगातील कित्येक युद्ध, मिलिटरी ऑपरेशन्स आणि गुन्हेगारांना पकडण्यामागे छत्रपती शिवाजी महाराजांचं खूप मोठं योगदान आहे. ते कसं? तर छत्रपती शिवाजी महाराजांनी विकसित केलेला गनिमी कावा म्हणजेच ग्वेरिला टॅक्टिक्स. 17व्या आणि 18व्या शतकातील मराठा साम्राज्यात महाराजांच्या नेतृत्वाखाली गनिमी कावा याचा वापर जोमाने सुरू झाला. ही एक प्रभावी युद्धनीती असून यात लपून छपून किंवा दबा धरून अचानक हल्ला करणे, अवेळी पटकन हल्ला करून पसार होणे, वेगवान हालचाली करून शत्रूला गोंधळात पाडणे, शत्रूच्या रसद म्हणजेच सप्लायची नासधूस करणे अशा डावपेचांचा समावेश आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी डोंगर, समुद्र, जंगल या तिन्ही प्रदेशांमध्ये गनिमी कावा याचा वापर करून मुघल आणि आदिलशाही फौजेला अक्षरशः हादरवून टाकलं. गनिमी कावा स्पेनच्या नागरिकांनी नेपोलियनच्या सैन्यावर हल्ला करताना, व्हिएतनाम वॉरमध्ये तेथील जंगलात आणि क्युबाच्या क्रांतीत सुद्धा यशस्वीरित्या वापरला होता. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी फ्रान्स नाझी जर्मनीच्या ताब्यात असताना फ्रेंच लोकांनी लहान लहान गट तयार करून गनिमी काव्याने रात्रीत जर्मन सैन्याचे शस्त्रसाठे उडवले होते. मध्य प्रदेशमधील चंबल या दुर्गम भागात काही डाकूंना पकडण्यासाठी पोलिसांनी देखील गनिमी काव्याचा वापर केला होता. लहान तुकड्या, रात्री बेरात्री हल्ले आणि अचानक सापळे रचून अशी गनिमी काव्याची एक ना अनेक उदाहरणे आपल्याला संपूर्ण जगात पाहायला मिळतात. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा हा फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिलेला नसून शत्रूवर मात करण्यासाठी आणि अन्यायाला उत्तर देण्यासाठी जगभर वापरला जातो आहे. तुम्हाला गनिमी कावा वापरल्याची आणखीन काही उदाहरणे माहिती आहेत का? आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच अफलातून स्टोरीज आणि माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी मराठी माइंडेडला सबस्क्राईब करा.